श्री स्वामी समर्थ कृपा सिंधू श्री स्वामी समर्थ महाराज या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी अंकिता आपले स्वागत करत आहे। तर आज आपण गुरुचरित्राचा 14वा आणि 18वा अध्याय याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत। तर आपण ते नित्यसेवेमध्ये म्हणतो 14वा आणि 18वा अध्याय, कोणी कोणी गुरुवारी म्हणतं, तर कोणी कोणी रोजच्या दिनक्रमामध्ये पण म्हणतात। पण आता ते आपण बघणार आहोत की कोणी कोणी ते संकल्पयुक्त पण करतं। तर आता तो अध्याय कसा वाचायचा, कोणी वाचायचा, कोणी करायचा याबद्दल आपण थोडक्यात माहिती बघणार आहोत। तर हा व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला सगळं नीट कळेल। आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। तर आता आपण बघणार आहोत 14वा आणि 18वा अध्याय। तर आता आपण जसे नित्यसेवेमध्ये स्वामी चरित्र सारामृताचे 3 अध्याय आणि 11 माळी आपण जप करतोच, तर त्याच पद्धतीने तुम्हाला जर गुरुचरित्रामधला 14वा आणि 18वा अध्याय हे 2 अध्याय पण पठण करायचे आहेत। तर याचा अर्थ असा नाही की तुम्हाला पारायण नाही करायचं, तुम्ही पारायण पण करू शकता, पण जी मोठी पारायणाची पोथी आहे ती खूप मोठी असते। आणि असे म्हणतात की जी मेन पोथी आहे गुरुचरित्राची ती स्त्रिया वाचू नये। तर त्यासाठी आपण हे 14वा आणि 18वा अध्याय हे आपण वाचू शकतो। तर जी स्वामी समर्थ केंद्रात जी छोटी गुरुचरित्राची पोथी त्यांनी बनवलेली आहे तर ती आपण वाचू शकतो। पण दर महिन्याला आपल्याला हे पारायण करणे जमत नाही, तर अशा वेळेला आपण हा 14वा आणि 18वा अध्याय वाचू शकतो। तर आपण हे का वाचायचं, म्हणजे का पठण करायचं? आता आपण पहिल्यांदा 14व्या अध्यायाबद्दल बघणार आहोत। तर हा 14वा अध्याय असा आहे की संकटे येऊ नये, त्रास होऊ नये, आपल्या आयुष्यामध्ये संकट येतच राहतात, तर ती संकटे येऊ नये, त्रास होऊ नये किंवा दुःख होऊ नये, त्यासाठी आपल्याला हा अध्याय पठण करायचे आहे। तर तर कधी कधी कसं असतं, आपल्याकडे सगळं असतं, म्हणजे पैसा असतं, मूलबाळ असतो, संसार आपला एकदम सुखाचा चाललेला असतो, म्हणजे सगळं आपल्या आयुष्यात सगळं छान चाललेलं असतं। पण काही काही वाईट गोष्टी आयुष्यात अचानकपणे घडतात। तर त्यावेळेस जर आपल्यावर देवाचा वरदहस्त असेल, देवाचं कवच असेल, तर ह्या सगळ्या वाईट गोष्टीपासून आपलं आणि आपल्या परिवाराचं संरक्षण होतं। म्हणूनच हा 14वा अध्याय पठण करणे महत्त्वाचे आहे। तर चला आपण जाणून घेऊया आता 18वा अध्यायाबद्दल। तर आता 18वा अध्याय का महत्त्वाचा आहे, तर कर्जमुक्ती आणि लक्ष्मीप्राप्तीसाठी हा अध्याय आहे। तर तुमची आर्थिक परिस्थिती चांगली व्हावी म्हणून हा 18वा अध्याय पठण करावा। मी असं म्हणत नाही की नुसती दिवसभर सेवाच करत राहावा तर तुम्हाला लगेच लक्ष्मी प्राप्त होईल, असं नाही। मी एवढंच म्हणेन, आपण जे काही कष्ट करतो, जे काही काम करतो, तर ते नीट चालावं, आपल्या कामामध्ये काही अडथळा येऊ नये, आपल्या कामामध्ये प्रगती व्हावी, तर यासाठी हा अध्याय वाचावा। तर कधी कधी काय होतं, अचानक आपल्या व्यवसायात, व्यापारात किंवा काय आपल्या बिझनेसमध्ये मंदी येऊन जाते, मग आपल्याला टेन्शन येतं। मग असा आपल्याला मानसिक त्रास होऊ नये म्हणून मग आपल्याला हा अध्याय पठण करायचा आहे। तर तुम्ही हा अध्याय म्हणजे तुमच्या बिझनेसच्या ठिकाणी, म्हणजे तुमच्या दुकानात, शॉपवर पण तुम्ही हा अध्याय वाचू शकता। तर आता आपण बघितलेलं आहोत 18वा अध्याय। आता पहिला आपण बघितला 14वा अध्याय आणि आता बघितलेला आहोत 18वा अध्याय। तर आता आपण बघणार आहोत की हा अध्याय कोणी कोणी वाचू शकतो। तर हा अध्याय कोणी पण वाचू शकतात, म्हणजे स्त्री, पुरुष, मुलगा, मुलगी किंवा इव्हन गरोदर महिलाही हा अध्याय वाचू शकतात। तर हा गुरुचरित्र म्हटल्यावर त्यात नियम तर आलेच। तर हा अध्याय आपण दिवसभरात कधीही पठण करू शकतो। पण एक गोष्ट लक्षात ठेवा, पण आपल्याला 12 ते 12:30च्या दरम्यान आपल्याला हा अध्याय पठण करायचा नाही। तर का नाही करायचा? कारण ह्या वेळेत श्री क्षेत्र गाणगापूर येथे भिक्षेचा वेळ असतो, तर ह्या वेळेत ही सेवा करायची नाही। तर आता मी हे सांगितलं आहे। तर नित्यसेवेमध्ये काहीच असं असतात की म्हणजे नित्यसेवेमध्ये पण आपण ते अध्याय पठण करू शकतो। पण काही काहींना असं वाटतं की बाबा मी संकल्पयुक्त हा अध्याय वाचावा। तर तुम्हाला जर संकल्पयुक्त वाचायचं असेल तर तुम्ही 41 दिवस, 51 किंवा 6 महिने, 3 महिने असं तुम्ही करू शकता। तर तर तुम्ही हे 6 महिन्यासाठी करणार असेल किंवा 3 महिन्यासाठी 41 दिवस तुमच्या मनाने तुम्हाला म्हणजे ज्या दिवसासाठी करायचं आहे, तर त्या दिवशी तुम्हाला ब्रह्मचर्याचं पालन करावे लागेल, जर तुम्ही संकल्पयुक्त करणार असेल तर। जर तुम्ही नियमाच्या सेवेमध्ये करणार असेल तर ते करायची गरज नाही आहे। माझं म्हणणं तर तुम्ही नित्यसेवेमध्येच करा, संकल्पयुक्त करू नका। बट तुम्हाला जर खरंच इच्छा असेल मनातून तर तुम्ही संकल्पयुक्त करू शकता, पण तुम्हाला हे संकल्पयुक्त केल्यावर हे नियम पाळावे लागतील। तर पहिला नियम असा आहे, तर तुम्हाला त्या म्हणजे तेवढ्या ज्या दिवशी हे तुम्ही करणार असेल तर त्या दिवशी तुम्हाला ब्रह्मचर्याचं पालन करावं लागेल आणि मांसाहार कडकडीत वर्ज्य करावं लागेल। तर मी म्हणते तुम्ही संकल्पयुक्त करणार असेल तर तुम्हाला कडकडीत मांसाहार वर्ज्य करावा लागेल।
कारण हा अध्याय साधासुद्धा नाही आहे. आणि जे मांसाहार खात नाहीत, करत नाहीत, तर त्यांनी ह्या नित्यसेवेमध्ये पठण केलं तरी चालेल. पण मांसाहार करून हे अध्ययन पठण करू नये, कारण हा ग्रंथ खूप पवित्र आहे. खरं तर मांसाहार करणे खूप वाईट गोष्ट आहे, पण मी ह्या विषयावर काय बोलणार नाही, कारण ज्याचा त्याचा प्रश्न. तर चला आता आपण संकल्पयुक्त कसं करायचं तर आपण बघून घेऊ. आता आपण जर आपल्याला तुम्ही संकल्पयुक्त करणार असेल, तर तुम्हाला एकच टाईम ठेवायचा आहे. तुम्ही समजा जर सकाळीच्या वेळात वाचणार असेल, तर नित्यनेमाने तुम्हाला सकाळच्या वेळेतच तो अध्याय पठण करायचा आहे. वेळ आपल्याला बदलायची नाही आहे. आणि जर तुम्ही नित्यसेवेमध्ये हा अध्याय पठण करत असाल, तर ज्या दिवशी तुम्ही नॉनव्हेज म्हणजे खाल्लं, तर त्या दिवशी तुम्हाला अध्याय हा पठण करायचा नाही. दुसऱ्या दिवशी अंघोळ वगैरे करून तुम्हाला अध्याय पठण करायचं आहे. पण तुम्ही संकल्पयुक्त करणार असेल, तर तुम्हाला मांसाहार कडकडीत वर्ज्य करावं लागेल, ब्रह्मचर्याचं पालन करावं लागेल आणि मेन म्हणजे परअन्न वर्ज्य करावं लागेल, म्हणजे दुसऱ्यांच्या घरचं तुम्हाला खायचं नाही. तर हे सगळ्या गोष्टी संकल्पयुक्त तुम्हाला जर तुम्ही करणार असेल, तर तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी पाळाव्या लागतील. आणि संकल्पयुक्त जर तुम्हाला तुम्ही केलं असेल, तर तुम्हाला देवासमोर बसूनच वाचावं लागेल. जर तुम्ही नित्यसेवेमध्ये करणार असेल, तर मग तुम्ही तुमच्या कुठं पण तुमच्या शॉपवर, तुमच्या दुकानात किंवा तुमच्या कामाच्या ठिकाणी तुम्ही वाचू शकता. पण जर तुम्ही संकल्पयुक्त करणार असाल, तर तुम्हाला देवासमोर बसून त्या वेळेत तुमच्या ज्या वेळेत तुम्ही ठरवले त्या वेळेतच तुम्हाला ते पठण करावं लागेल. आता तुम्हाला हा देह कोठे मिळेल? तर तुम्ही म्हणाल आमच्याकडे गुरुचरित्र ग्रंथ आहे. तर तो दररोज मोठा ग्रंथ उचलून मी वाचेल, तर असं नाही. कारण तो ग्रंथ एवढा पवित्र असतो, की आपण रोज-रोज त्याला हात नाही लावू शकत. तर आपल्याला खास वेगळं पुस्तक मिळतं. 14वा आणि 18वा अध्यायाचं आपल्याला खास वेगळं पुस्तक मिळतं. तर त्यातूनच ते अध्याय पठण करायचं आहे आपल्याला. तर मी तुम्हाला दाखवते 1 मिनिट. तर बघा असं माझ्याकडे आहे 14वा आणि 18वा अध्यायाचं पुस्तक. तर ह्याच्यामध्ये 13वा, 14वा आणि 18वा अध्याय आहे. तर ह्याच्यातलं आपल्याला 14वा आणि 18वा अध्याय पठण करायचं. तर असं आपल्याला मिळून जाते छोटीशी पोथी. तर त्याच्यामध्ये असे ग्रंथ आहेत. आणि छोटं पण आपल्याला असं आता निघाले की 14वा आणि 18वा अध्याय पण मिळतो. आणि माझ्याकडे दुसरी एक आहे की फक्त 14व्या अध्यायाची पोथी आहे. तर मी ह्याच्यामधलंच पठण करते. त्यात 14वा आणि 18वा हा दोन्ही पण आहे आणि तुम्हाला सेपरेट 14वा आणि 18 अध्यायाची सेपरेट पोथी पण मिळते तुम्हाला. तर आता ह्याच्यामध्ये बघा ह्या अध्यायामध्ये 14वा आणि 18वा अध्याय वाचल्यावर तुम्हाला हे बघा तुम्हाला दिसत असेल अघोर कष्टोद्धरण स्तोत्रम. तुम्हाला हे वाचायचं आहे. 14वा आणि 18वा अध्याय तुमचा झाल्यावर तुम्हाला हे अघोर कष्टोद्धरण स्तोत्र वाचायचं आहे. तर तुम्ही म्हणसाल हे का वाचायचं? तर आपल्या आयुष्यात आलेले संकट दूर करण्यासाठी आपल्याला हा वाचायचा आहे अघोर कष्टोद्धरण स्तोत्र. आपला जेव्हा 14वा आणि 18वा अध्याय वाचून झाल्यावर आपल्याला हे वाचायचं आहे. आता कुणाकुणाला शक्य होत नाही की दररोज आपल्याला अध्याय 14वा आणि 18वा वाचणं. तर तुम्ही गुरुवारी पण हा अध्याय 14वा आणि 18वा अध्याय फक्त गुरुवारी तुम्ही वाचू शकता. पण एवढंच लक्षात ठेवा की जर तुम्ही गुरुवारी मांसाहार केलं तर तुम्ही वाचू शकत नाही. आणि जर नॉनव्हेज खातच नसाल तर काही प्रॉब्लेम नाही. तर तुम्ही दर गुरुवारी हा अध्याय वाचू शकता. 14वा आणि 18वा अध्याय वाचू शकता. तर चला तर मग श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त महाराज माझ्याकडून अशीच सेवा घडू द्या आणि स्वामीचरणी प्रार्थना.